मनवा, हा. काय ग, लक्ष कुठे तुझं? नाही काही नाही, बोला ना. नाही काही नाही, मी आपली सहजच आले होते. काही हवं होतं का तुम्हाला? अगं काही नाही, हवं असेल तर मी घेईन ना माझ्या हाताने. दे इकडे, मी कापते भेंडी. अहो नाही नाही नाही, मी कापते. अगं राहू दे. हो काकू खरंच मी करते. अगं राहू दे, कधीतरी सासूला पण काम करू दे की. राजवीर गेला का ऑफिसला? हो गेले ते. आजकाल खूप काम असतात का ग त्याला? हो, हल्ली जरा कामाचा लोड आहे. तुमच्यात सगळं नीट चालू आहे ना? हो. नाही म्हणजे काही भांडण वगैरे झालीत का ग तुमच्यात? नाही. मग काही बिनसले का राजवीरचा? नाही काकू, असं काहीच नाही झालंय. तुम्ही असं का विचारताय? नाही अगं, आजकाल तो घरी उशिरा येतो ना, म्हणून विचारलं. अच्छा, नाही मी तुम्हाला म्हटलं ना, हल्ली कामाचा खूप लोड आहे म्हणून, बाकी काही नाही. नाही पण कितीही कामं असली तरी राजवीरला मी आतापर्यंत असं हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला कधीच बघितलं नाहीये. काय? घ्या, म्हणजे तुला काय माहितीच नाही? अगं इतक्या वर्षात मी पहिल्यांदा त्याला बघितलं असं सोफ्यावर झोपलेलं. नक्की काय झालं तुमच्यात? कशावरनं भांडण झालं सांग बरं. नाही काकू, तसं काहीच नाहीये. काय मनवा, मला वाटलं मला तरी तू सगळं खरं खरं सांगशील. अगं काळजी वाटते ना तुमची, म्हणून विचारते. तुला नसेल सांगायचं तर नको सांगू, जाऊ दे. मी जरा आलेच. ठीक आहे, पण काळजी घ्या स्वतःची. काय मुलगी आहे, टाकास तूर लागू देत नाही. पण ह्यांच्यात काहीतरी बिनस हे नक्कीच. कम इन. सर, सुष्मिता मॅडमनी सगळ्या पेपर्सवर सिग्नेचर केले. नोटीसवर? हो सर, आपण मेन्शन केलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी ऍक्सेप्ट केली. नक्की? येस सर. आपल्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन मान्य आहे तिला? येस सर. स्ट्रेंज, मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर सगळं ऍक्सेप्ट करेल ती. हो सर, सुरुवातीला मला देखील डाऊट आला होता. आपल्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स बघून त्या खूप गोंधळ घालतील, काही डिमांड्स करतील, पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. त्यांनी सिम्पली सगळ्या पेपर्सवर सिग्नेचर केल्या आणि ऑफिसला पाठवून दिलं. एनिवे, उद्या नवीन कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू अरेंज करा, शॉर्टलिस्ट करा आणि मला लिस्ट पाठवा. ओके सर. राजवीर हॉलमध्ये का झोपले असते? माझ्यावर रागवले नाही आहेत ना? बोलायला हवं त्यांच्याशी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, घरातली भांडणं घरात सोडवायची असतात, ऑफिसमध्ये नाही. एवढं साधं कळत नाही तुम्हाला? नाही नको. ऑफिसमध्ये त्यांना ह्या कारणासाठी फोन केलेला नाही आवडणार. ते घरी आले की या विषयावर बोलायला हवं.
बायकोला गिफ्ट द्यायची. त्याचा काही हलगर्जीपणा झाला ना भोसले? नाही, तसं काही होणार नाही. सगळी खबरदारी घेतली मी. भोसले, तुला किती वेळा सांगितलंय पाया बिया नाही पडायचं माझ्या, मला नाही आवडत. माफ करा साहेब, असं काही बोलू नका. माझ्यासाठी तुम्ही देव आहात, देव. राजवीर, सॉरी, मी तुम्हाला सकाळी म्हणालो होतो की मी लवकर येईन, पण अचानक एक मीटिंग आली म्हणून उशीर झाला. तुमचं जेवण झालंय की बाकी आहे? राजवीर, मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोलूयात. जस्ट फ्रेश होऊन आलो. ओके? आणि मला कॉफी हवी. मनवा, मला सांगा, तुम्ही काल हॉलमध्ये का झोपलात? मला कॉफी हवी. राजवीर, राजवीर, कॉफी. सांगा ना, तुम्ही काल बेडरूम मध्ये का नाही झोपलात? राजवीर, मी तुमची वाट बघत होते. वाट बघता बघता कधी डोळा लागला माझं मलाच नाही कळलं. आणि तुम्ही मला काय म्हणालेलात? ऑफिसमध्ये खूप काम आहे म्हणून वेळ लागतोय. मग असं येऊन हॉलमध्ये का झोपलात? तुम्हाला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही हॉलमध्ये का झोपलात? झोपलो हॉलमध्ये. राजवीर, असं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहितीये ना मी तुमची वाट बघत होते. आणि मुळात मला वाटलं तुम्ही सकाळी आलात. तुम्ही रात्री आलेला. ऍक्च्युली काल यायला उशीर झाला मला. मी बेडरूम मध्ये आलो पण होतो, पण तुम्ही झोपला होता. आणि काल हॉलमध्ये का झोपलो होतो याच्यासाठी की काल रात्री इंटरनॅशनल क्लायंट बरोबर फोन कॉल होणार होता, डिस्कशन होणार होतं. सो आवाजाने तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून झोपलो तिकडे. बरं ठीक आहे, पण मग काम झाल्यावरती यायचं होतं ना? नाही, मी येणारच होतो, पण तेव्हा माझा डोळा लागला. असं काय करता तुम्ही राजवीर? मनवा, मला तुमची झोप मोडवू द्यायची नव्हती. तुम्हाला पटत नाही का मी काय म्हणतोय ते? तसं नाहीये, पण तुमची खूप दगदग होते राजवीर. आणि तुम्ही अजिबात आराम नाही करत. 4 तास झोप सफिशियंट आहे माझ्यासाठी. अजिबात नाही. किमान 6 तास झोपलं पाहिजे. आणि मुळात तुम्ही तर जास्त झोपलं पाहिजे. दिवसभर काम करता तुम्ही, बिलकुल आराम नाही करत. हे मला सांगा, असं सोफ्यावर अवघडून कोणी झोपतं का? आत येऊन झोपायचं ना बेडरूम मध्ये निवांत. झाली असती झोपून, काय एवढा फरक पडला असता? फरक पडतो. तुम्ही पण थकताच ना डान्स रिहर्सल करून. आणि मला माहिती आहे घरातली पण बरीच कामं तुम्ही स्वतः करता. मग तुम्हाला नको आराम मिळायला? माझं राहू द्या, तुम्ही तुमचं सांगा. तुम्ही अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे म्हटल्यानंतर मी स्वतःकडे लक्ष द्यायची काय गरज आहे? आता उगाच विषय बदलू नका. मी नाही बदलत आहे विषय. बरं मला सांगा, तुम्ही काय खाल्लंय? नाही ना? बघा, हे असं असतं तुमचं. नाही, खाणार होतो मी, पण गडबडीत नाही जमलं. पण आता भूक लागली आहे मला. ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी पाणी वाढायला घेते. मनवा, हा? मगाशी एवढं बोललात मला, पण तुम्ही सुद्धा नाही जेवलात ना अजून? तुमचीच वाट बघत होते. का? माझी काय वाट बघत होता? तुम्हाला माहिती आहे ना माझी यायची वेळ फिक्स नसते. मग कशाला? मग आता वेळेत येत जा. माझा प्रयत्न तोच असतो, पण कधी कुठलं काम येईल सांगता येत नाही ना. राजवीर, तुम्हाला माहिती आहे ना, मला असं एकटीने जेवायला नाही आवडत.
हो, पण माझ्यासाठी कशाला थांबता तुम्ही ना? मी लवकर आलो तर आपण सोबत जेवत जाऊ. ठीक आहे, पण मग तुम्ही पण माझं ऐकायचं. यापुढे उशीर होणार असेल तर आधी मला कळवायचं. ओके? ठीक आहे. नाहीतर तुम्ही एक काम करा, तुमचा तो दुसरा नंबर आहे ना, तो पण मला देऊन ठेव. काय झालं? पोळी. पण तो नंबर आठवणीने द्या हा मला आज. कळवत जाईल मी लेट होणार असेल तर. नक्की? हं. तुम्हाला सांगू, मला ना आता खूप टेन्शन यायला लागलंय. कसलं? नितीशचं? नाही, नितीशचं आहेच, पण आता डान्स शोची डेट पण जवळ येते ना. माझी नीट रिहर्सल पण नाही झाली. मला मला खूप टेन्शन येत आहे. डान्स होईल सगळं, डोंट वरी. असं कसं नीट होईल? खरंच नीट रिहर्सल नाही झाली आहे आणि त्यात शो हाऊसफुल आहे. मनवा सगळं व्यवस्थित होईल, डोंट वरी. राजवीर, तुम्हाला पण यायला जमलं असतं माझा डान्स पाहायला तर किती बरं झालं असतं ना. मला खरंच खूप आवडलं असतं तुम्ही आला असता तर. मलाही आवडलं असतं, पण शो हाऊसफुल आहे ना. पण मी नेहमी तुमच्या सोबत आहे. पाहिलंस रंजू, पाहिलंस? या वयात सुद्धा माईला सर्व कामं करावी लागतायत. माई आणि इकडे. अरे काय झालं? माई, तू सतत सगळी कामं करत असतेस. हे रंजूनी करायला पाहिजे, पण ती करतच नाही. बाई बघितलं ना, सकाळपासून मला नुसतं घालून पडून बोलतायत. मोहन, काय झालं? का बोलतोस तिला? माई, घरात 2-2 सुना आहेत, तरी सुद्धा तुला सगळं करावं लागतं. तिने तुझ्या वयाचा तरी विचार नको का करायला? अहो, तुम्ही असं बोलताना जसं काही घरात मी काही कामच करत नाही. मग तू घरात असताना माईला का कामं करावी लागतायत? ठीक आहे, करते मी. माई, यापुढे तू काहीही करायचं नाही, लक्षात ठेव. काही काम असेल रंजूला सांग. अरे हो, पण माझे कपडे घडी करायला दुसरी माणसं कशाला हवीत? मी तुझं आता काही ऐकणार नाही. तू ये बघू, इकडे बस. ये मोहन. ये, काय? काही बोलू नकोस. आणि ऐक, यापुढे तू फक्त आणि फक्त आराम करायचा, कळलं? बर, करते आराम, पण तुम्ही दोघं भांडू नका. बघा, तेव्हा दोघंही भांडत असतात. तर नवरा बायको आहात की एकमेकांचे शत्रू? अहो माई, असं काय करता? आता नवरा बायको म्हटल्यावर भांडणं होणारच ना. नाहीतरी काय. आता काल परवाच नाही का राजवीर आणि मनवामध्ये काहीतरी जोरदार भांडण झालं. हो त्यांच्यात भांडण झालं? पण का? कशासाठी? माई, म्हणजे त्यांच्यात भांडणं झाली असा आमचा अंदाज आहे. पण तुम्ही का असे अंदाज करता? माई अहो, नवरा बेडरूम सोडून हॉलमध्ये तेव्हाच झोपतो जेव्हा बायको त्याच्याबरोबर बोलत नाही. आणि काल रात्रभर राजवीर हॉलमध्ये झोपला होता. आणि इनफॅक्ट राजवीर आता सकाळीच घरी आला. त्यांचं काहीतरी काम होतं ना ऑफिसमध्ये, म्हणून काल रात्री ऑफिसमध्येच होतं. म्हणजे दोघांच्यात काहीतरी झालं एवढं नक्की. तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल. राजवीर हॉलमध्ये का झोपला असेल? अहो असं काय करता? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं राजवीरला हॉलमध्ये झोपलेलं. अगं, पण तो काहीतरी काम करत हॉलमध्ये बसला असेल आणि बसल्या बसल्या झोप लागली असेल तिकडे. माई, आता आमच्या लग्नाला नाही म्हणता झाली की 25 वर्ष, पण आतापर्यंत मी राजवीरला कधीही हॉलमध्ये काम करत बसलेलं किंवा असं झोपलेलं बघितलेलं नाहीये. माई, त्या दोघांच्यात नक्कीच काहीतरी भांडण झालंय, कोणी सांगू शकत. तू जरा बघ, काय आत्ताच हल्लीच लग्न झालंय ना त्यांचं, म्हणून. हो, मी बघते. राजवीर, कॉफी. थँक्यू. काल रात्री झोपला का नाही तुम्ही? नाही, असं काही नाहीये.
तुम्ही जरी नाही म्हणालात तरी डोळे खोटं नाही बोलत तुमचे. का नाही झोपलात? नाही, मी प्रयत्न केला झोपायचा, पण झोप नाही आली. का? तेच, डान्स शो जवळ येतोय, सो मला काही सुचत नाहीये. खूप टेन्शन येत आहे. मनवा, मी तुम्हाला कालच सांगितलं ना, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा परफॉर्मन्स बेस्ट होणार आहे. हो, पण टेन्शन येणारच ना. आणि तेच चेहऱ्यावर दिसतं तुमच्या. आणि तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या चेहऱ्यावर मला स्माईल हवं असतं. आता किती छान दिसतंय बघा. आता फक्त रिहर्सल नीट झाली पाहिजे, मग सगळं ठीक आहे. माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. आता फक्त डान्स रिहर्सलवर कॉन्सन्ट्रेट करा, बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार नाही करायचा. येऊ मी? कॉफी नाही संपवली तुम्ही अजून? आत्ता जाऊ द्या, मी नंतर घेतो ऑफिसमध्ये. काय असं करता तुम्ही? नाही बरं, ते जाऊ द्या. इकडे घरात रिहर्सल करायला काही प्रॉब्लेम नाही येत ना तुम्हाला? नाही, तसं काही नाहीये. ओके, येऊ मी? ठीक. नक्की येऊ? हां. नाही काय नेहमीसारखं बाय नाही केलं ना तुम्ही मला. राजवीर, तुम्ही पण ना. बाय. बाय. यश, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. काय चाललंय तुझं? का असा वागतोयस तू? धड कोणाशी नीट बोलत नाहीयेस, नीट वागत नाहीयेस. काय झालंय? म्हणजे तो राजवीर काय म्हणाला? कसं लागलंय तुला? तू नक्की बाईक वरूनच पडलास ना? तुमचा विश्वास नाही का बाबा माझ्यावर? बाईकवरनच पडलोय मी, खरंच सांगतोय. तुम्ही त्याच्यावरती कुठे विश्वास ठेवता? तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्या डोक्यात राग आला की तो ओव्हर रिॲक्ट होतो. अच्छा, पण आजपर्यंत तो तुझा आदर्श होता, कायम करेक्ट असायचा तो. मग आज अचानक काय झालं असं? असं काही नाहीये. यश, मला बनवायला जाऊ नकोस, बाप आहे तुझं. अहो, तुम्हाला खोटं वाटेल, पण हल्ली रोज तो घरी दारू पिऊन येतो. काय? हो. यश, यश काय झालंय? तू कसलं टेन्शन घेतलंयस का? मी तुझा बाप असलो तरी तुझा मित्र देखील आहे, त्यामुळे तू तुझं मन मोकळं करू शकतोस. माझ्याकडे मोकळेपणाने बोलू शकतोस. सांग ना काय झालं? का असा वागतोय? मी असा वागतोय हे दिसतंय, पण मी असा का वागतोय हे कळत नाहीये तुम्हाला. तुम्हाला ना माझा प्रॉब्लेमच समजत नाही. आपण इथे एका आश्रितासारखे राहतोय, आश्रितासारखे. सगळं आपलंच आहे, पण हक्क कोणाचा, अधिकार कोण गाजवतोय? तो राजवीर मोहिते पाटील. ज्या घरामध्ये माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा, माझ्या बाबांचा सतत अपमान केला जातो, तिथे मी चांगलं वागावं अशी तुमची अपेक्षा आहे. मी असाच वागणार. अरे, या सगळ्याचं टेन्शन घेतलंयस, याचा विचार करतोयस? अरे, आम्ही आहोत ना समर्थ. त्याचा विचार तुम्ही आधी करायला हवा होतात बाबा. आणि एक सांगू, या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात. यश, यश ऐक, यश. बरोबरच बोलतोय तो. या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात. बरं ठीक आहे, म्हणून उठसूट दारू प्यायची का रोज? असं आयुष्य उद्ध्वस्त वगैरे नाही झालंय आपलं. आता जर का काही केलं नाही ना, तर आज ना उद्या तेच होणार आहे. झालं? नन्नाचा पाडा सुरू तुझा. अगं, मी इथे कायमचा राहायला आलोय ना,
जरा विश्वास ठेव, धीर धर थोडा. बदला तर मी घेणारच. त्या राजवीरला धडा नाही शिकवला ना, तर नावाचा मोहन मोहिते पाटील नाही. माई बोलवलं? ऑफिसला निघालास का? हं. फार उशीर नाही झालाय? नाही बोल. अरे बैस ना. काही नाही रे, बरेच दिवसात भेट झाली नव्हती ना, म्हणून मग ऑफिसला जाताना भेटून जा असा धनाकडे निरोप दिला होता. अच्छा बोल ना. कसं चाललंय सगळं? चांगलं चाललंय. बर, तुझ्या आणि मनवामध्ये सगळं ठीक आहे ना? असं अचानक का विचारतेस माई? अरे काय नाही, अगदी सहजच विचारते. हो ठीक आहे सगळं. नक्की? माई मी खोटं का बोलेन तुझ्याशी? मग परवा रात्री हॉलमध्ये का झोपला होतास?